वेलकम स्टुडंट्स. रोटेशनल मोशनच्या या नेक्स्ट लेक्चरमध्ये आय एम हिअर टू वेलकम ऑल. आत्तापर्यंत आपण जवळजवळ थिअरी पार्ट हा पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. आता इथून पुढे जे आपण डाऊट सेशन आहोत ती डाऊट सेशन कंप्लीट करणार आहोत. चला मग डाऊट सेशनला सुरुवात करूया. पण सगळ्यात अगोदर जे आपले मेन्सचे विद्यार्थी आहेत, जे मेन्सचे विद्यार्थी, यांच्यासाठी एक सूचना आहे की त्यांनी जवळजवळ सर्वांनीच मला एक्सरसाइज 1 सॉल्व करून पाठवलेला आहे. आता तुमच्यासाठीचा होमवर्क जो असेल तो होमवर्क म्हणजे तुम्ही सर्वांनी काय करायचं, एक्सरसाइज 2 जसं मी इथं दाखवतोय, एक्सरसाइज 2 ही मोर दॅन 1 करेक्ट आन्सर आहे, ती ॲडव्हान्ससाठीची आहे. इथून मागच्या ऑब्वियसली तुम्ही मेन्सच्या डिव्हिजनला असल्यामुळे आपण ॲडव्हान्सची कुठलीही तयारी घेतलेली नाही आहे. थिअरी पार्ट मेन्सचा आणि ॲडव्हान्सचा सेमच असतो. की ॲडिशनल पॉईंट तुम्हाला या ठिकाणी शिकायला भेटले, हा तुमचा बेनिफिट आहे. त्यानंतर तुम्हाला आता जो होमवर्क आहे तो होमवर्क कुठला सॉल्व करायचा आहे. तुम्ही सर्वांनीही एक्सरसाइज 1 सॉल्व केलेली आहे, सॉल्व एक्झाम्पल सर्वांचे झालेत. तुम्ही सर्वांनी जी एक्सरसाइज 1 आहे ती एक्सरसाइज 1 या ठिकाणी सॉल्व केलेली आहे. बघा, ही एक्सरसाइज 1 तुमच्या सर्वांनी सॉल्व करून मला त्याचे डाऊट्सही पाठवले आहेत. तर आता तुम्ही काय करायचं, ज्यांनी एक्सरसाइज 1चे काही प्रॉब्लेम्स राहिलेले असतील सेक्शन 2, 3, 4, 5 मधील, त्यांनी ते सॉल्व करा. त्याचे डाऊट्स मला पाठवा. ते सगळ्या डाऊटचं आज आणि उद्या मी सगळं डिस्कशन घेणार आहे. त्यानंतर तुम्ही कोणीही मॅच द कॉलम सॉल्व करणार नाही. तुम्हाला मॅच द कॉलम सॉल्व करायचे नाही आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे प्रॉब्लेम दिसत आहेत बघा, एक्सरसाइज 2 सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्स 1 or मोर दॅन 1 करेक्ट, हा तुमच्यासाठीचा एक्सरसाइज नाही आहे. म्हणजे एक्सरसाइज 1 तुम्हाला सॉल्व करायचा, पण एक्सरसाइज जो 2 दिसतोय तो कोणीही सॉल्व करणार नाही. त्यानंतर पुढील जो आहे मॅच द कॉलम, हा जो एक्सरसाइज 4 आहे मॅच द कॉलमचा, हाही तुम्ही सॉल्व करायचा नाही आहे. त्यापुढील असर्शन अँड रिझनिंग टाईप क्वेश्चन हेही तुम्ही सोडू नका, हे तुम्हाला सॉल्व नाही करायचे. कॉम्प्रेन्शन टाईप क्वेश्चन हेही तुम्हाला सॉल्व नाही करायचे. त्यापुढील जो एक्सरसाइज आहे तो आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन 5B. हा एक्सरसाइज MCQs विथ 1 करेक्ट आन्सर, हा एक्सरसाइज आता तुम्हाला सर्वांना सॉल्व करायचा आहे. तर साधारण याच्यामध्ये किती क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन सुद्धा सांगतो. यामध्ये 21 क्वेश्चन्स आहेत. हे 21 क्वेश्चन्स तुम्ही मला सॉल्व करून सर्वांनी पाठवायचे आहे. MCQs विथ 1 or मोर दॅन 1 करेक्ट आन्सर हे तुम्ही सॉल्व करायचे नाही, ते ॲडव्हान्सच्या डिव्हिजनसाठी आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये तुमची एनर्जी वेस्ट करू नका. असर्शन रिझन तुम्ही सॉल्व करणार नाही. कॉम्प्रेशन बेस्ड क्वेश्चन तुम्ही सॉल्व करणार नाहीये. सब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स, आता हे जे सब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत हे सब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स जे मेन्सच्या विद्यार्थ्यांनी सॉल्व करायचे आहे. म्हणजे तुम्हाला एक्सरसाइज 5B मधील जे 1 करेक्ट आन्सर आहे ते, आणि त्यानंतर सब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स, तर हे सब्जेक्टिव्ह क्वेश्चन तुम्ही सर्वांनी सॉल्व करून मला आज सेंड करायचे आहे. क्लिअर झालं? ओके, चला मग आता जे डाऊट्स आहे त्या डाऊट्सला आपण सुरुवात करूया. सगळ्यात सुरुवातीला सॉल्व एक्झाम्पल मधील डाऊट्स घेऊ, त्यानंतर एक्सरसाइज 1 कडे चालू. आता सॉल्व एक्झाम्पल मधील जे टॉपलिंग प्रॉब्लेम्स होते, सॉल्व एक्झाम्पल मधील टॉपलिंग सेक्शन, याचे जे प्रॉब्लेम्स आहे ते प्रॉब्लेम्स आपण घेणार आहोत. यामधील फर्स्ट प्रॉब्लेम होता, 100 centimeter rod is moving on a horizontal surface. At an instant when it is parallel to the x-axis, its end A and B having the velocities 30 centimeter per second and 20 centimeter per second as shown in figure. आता झालं काय माहिती का, जी पॉइंट ए ची वेलॉसिटी आहे ती पॉइंट ए ची वेलॉसिटी त्यांनी दिली आहे, आणि ती वेलॉसिटी ऑब्वियसली सगळ्यांना माहिती किती आहे, 20 सेंटीमीटर. डायग्राम दिलेली आहे 20 सेंटीमीटर पर सेकंड, आणि इथं देत असताना ती बी ची वेलॉसिटी आहे. ठीक आहे, असो, पण आपण जनरल घेत असताना जी डायग्राम दिलेली आहे त्यानुसारच आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. हा ऑलरेडी सॉल्व एक्झाम्पल होता, याच्यामध्ये डाऊट्स होतं काही विद्यार्थ्यांना, तो मी तुम्हाला सॉल्व करून देतो. इज शोन इन फिगर असं पुढे सांगितलं, विचारलंय फाइंड इट्स अँग्युलर वेलॉसिटी अँड वेलॉसिटी ऑफ इट्स सेंटर.
तुम्हाला विचारलं काय अँग्युलर वेलोसिटी फाइंड करा, आणि विचारलं काय वेलोसिटी सेंटरला किती असेल ते फाइंड करा, आणि विचारलं पुढं लोकेट द इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन. पुढे विचारलंय की इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशनची, ऑब्विसली ॲक्सिस ऑफ रोटेशन ज्यावेळेस तो रॉड रोटेट होत असणार आहे त्याची पोझिशन्स तुम्हाला फाइंड करायला सांगितली. करायची सुरुवात मग, चला स्टार्ट करू. सगळ्यात सुरुवातीला हा रॉड असेल या ठिकाणी. हा रॉड तुम्हाला दिलाय, त्याने असं सांगितलं की दिस इज द रॉड. नाव here is having 2 points, point A, here is having point B. इकडे वेलोसिटी असणार आहे, दिस इज ऑब्वियसली वेलोसिटी ॲट पॉईंट बी, ती येऊन जाते 30 सेंटीमीटर पर सेकंड. ज्यानुसार डायग्राम मध्ये दिले त्यानुसार आपण घेऊ शकतो. त्यानंतर इथं असेल वेलोसिटी ॲट पॉईंट ए, ती आहे 20 सेंटीमीटर पर सेकंड. त्यानंतर हा रॉड रोटेट होतोय, या पद्धतीने हा रॉड रोटेट होतोय. मग हा त्याचा सेंटर असेल. ही रॉडची लेंथ दिलेली आहे, लेंथ इज इक्वल टू किती आहे 100 सेंटीमीटर. रॉड रोटेट होतोय, ऑब्वियसली इथं असेल एक्स, या ठिकाणी असणार आहे वाय, आणि रोटेट होतोय. जर आपण राईट हँड थंब रूल जर घेतला तर याचा झेड ॲक्सिस, जे ॲक्सिस अलॉंग, ॲक्सिसच्या अलॉंग तो रोटेट होतोय तो असेल झेड, आणि त्या ठिकाणी जो अँग्युलर वेलोसिटी असेल ओमेगा इज इक्वल टू येऊन जाणार आहे ओमेगा के कॅप पॉझिटिव्ह मध्ये, बिकॉज इट इज रोटेड इन अँटी क्लॉकवाईज सेन्स. क्लिअर झालं. चला मग आता सगळ्यात सुरुवातीला काय फाइंड करणार, ऑब्वियसली त्यांनी सांगितलं की जे प्रॉब्लेम मध्ये आहे त्यानुसार आपण घेणार आहोत की वेलोसिटी ॲट पॉईंट बी किती असेल. मग वेलोसिटी ॲट पॉईंट बी म्हणजे रिलेटिव्ह मोशन आपण घेणार. तर वेलोसिटी ॲट पॉईंट बी चं रिलेटिव्ह मोशन आहे ए सोबत, म्हणजे असेल वेलोसिटी ॲट पॉईंट बी इज इक्वल टू वेलोसिटी ॲट पॉईंट ए प्लस ओमेगा मल्टीप्लाय बाय हे रॉडचं डिस्टन्स, ट्रान्सलेशन वेलोसिटी प्लस रोटेशनल वेलोसिटी ओमेगा मल्टीप्लाय बाय ए बी, हे या ठिकाणी सुद्धा घेतलंय. मग याच्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. वेलोसिटी ॲट पॉईंट बी किती आहे 30. त्यानंतर वेलोसिटी ॲट पॉईंट ए किती असणार आहे, ऑब्वियसली तो डाऊनवर्डला चाललाय म्हणून तो असणार आहे वेलोसिटी ॲट पॉईंट ए -20 सेंटीमीटर पर सेकंड. इथं असेल 30 जे कॅप, इथं असणार आहे -20 सेंटीमीटर जे कॅप प्लस ओमेगा कुठल्या डायरेक्शनला असणार आहे के कॅपला इंटू काय असेल ए बी, आणि ए बी कुठल्या डायरेक्शनला असेल हा ए बी, ए बीची ही डायरेक्शन आली आहे एक्स, एक्स म्हणजे काय असणार आहे आय कॅप. मग याला तुम्ही जर सॉल्व केलं तर हे असेल 30 प्लस 20, हे दोन्ही काय असणार आहे जे कॅप इज इक्वल टू ओमेगा के कॅप इंटू ए बी आय कॅप. ऑब्वियसली ओमेगा मल्टीप्लाय बाय ए बी हा असेल के क्रॉस आय कॅप, आणि सर्वांना माहिती आहे के क्रॉस आय कॅपची व्हॅल्यू किती येते. ज्या पद्धतीने आपण क्रॉस प्रॉडक्ट घेत असतो त्यानुसार के क्रॉस आय कॅप जी व्हॅल्यू असेल ती असते जे कॅपमध्ये, म्हणजे हे 30 प्लस 20 आलं 50 जे कॅप. पुढे आपण हे सिम्पली सॉल्व करणार. 50 जे कॅप इज इक्वल टू ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलोसिटी तुम्हाला फाइंड करायची, ए बी हे डिस्टन्स दिलं आहे 100, त्यानंतर के क्रॉस आय म्हणजे असतो जे कॅप, जे कॅप अँड जे कॅप गेट कॅन्सल. इथं असणार आहे 50 ऑब्वियसली कशामध्ये सेंटीमीटरमध्ये, डिवायडेड बाय किती असेल 100 कशामध्ये सेंटीमीटरमध्ये, इंटू असेल ओमेगा. सो ओमेगा यू गेट 1/2, आणि 1/2 म्हणजे असतो 0.5 रेडियन पर सेकंड. कशाची व्हॅल्यू असणार आहे अँग्युलर वेलोसिटीची. भेटली तुम्हाला अँग्युलर वेलोसिटी. ओके, बघा या ठिकाणी आले असेल अँग्युलर वेलोसिटी ओमेगा इज इक्वल टू 0.5 रेडियन पर सेकंड. तुम्हाला विचारलं काय अँग्युलर वेलोसिटी फाइंड करा, फाइंड केली. या ठिकाणी अँग्युलर वेलोसिटी फाइंड करा, केली. पुढे विचारलं वेलोसिटी सेंटरला किती असेल, वेलोसिटी ॲट इट्स सेंटर. मग वेलोसिटी ॲट इट्स सेंटर जर बघायला गेलं तर हा रॉडचा काय असेल सेंटर असेल, या ठिकाणी हा रॉडचा सेंटर असेल. या सेंटरची वेलोसिटी किती असेल, परत रिलेटिव्ह मोशन घेणार. वेलोसिटी ॲट पॉईंट सेंटर ए, सेंटर सी इज इक्वल टू वेलोसिटी ॲट पॉईंट ए ओमेगा मल्टीप्लाय बाय ए सी.
मग आता हे ए सी डिस्टन्स किती आहे, ए टू सी हे डिस्टन्स किती आहे, टोटल 100 जर असेल, सेंटरमधून असेल तर ऑब्विसली येऊन जाणार आहे 50 सेंटीमीटर. टोटल किती आहे 100 आणि हाफ किती असेल 100च्या. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार सिंपल आणि वेलोसिटी ॲट सेंटर येऊन जाते -20 जे कॅप प्लस 0.5. याला जर तुम्ही सॉल्व केलं तर तुमच्याला आन्सर येऊन जातं 5.0 बरोबर. काय असेल जे कॅप सेंटीमीटर पर सेकंडमध्ये. हे तुम्ही सॉल्व करू शकता. मग आता आपण काय फाइंड केलं, अँग्युलर वेलोसिटी फाइंड केली, वेलोसिटी ॲट इट्स सेंटर फाइंड केली, हे दोन्ही गोष्टी झाल्या. आता पुढे बघणार आहोत इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन. चला मग इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन मी डायरेक्ट ॲनालिटिकल मेथड घेत आहे. तुम्ही याला बाय युजुअल मेथडनी सुद्धा सॉल्व करू शकता. ट्रायंगल असतील ए प्राईम पी आणि दुसरा ट्रायंगल असणार आहे बी प्राईम पी. दोन्ही ट्रायंगलनी तुम्ही याच्यावर हे डिस्टन्स ए पासून पी पर्यंतचे डिस्टन्स फाइंड करू शकता. किंवा ॲनालिटिकल अप्रोचनी सुद्धा तुम्ही फाइंड करू शकता. ॲनालिटिकल अप्रोचनी कसं, वेलोसिटी ॲट पॉईंट पी इज इक्वल टू वेलोसिटी ॲट पॉईंट ए प्लस ओमेगा मल्टिप्लाय बाय काय असेल ए. आता ऑब्विसली पॉईंट पी कुठं आहे रेस्टला, त्यामुळे वेलोसिटी ॲट पॉईंट पी रोटेट होतोय, त्याच्यामुळे त्याची जी वेलोसिटी असेल ॲट दॅट इन्स्टंट किती असेल 0. त्यानंतर वेलोसिटी किती आहे 20, इथं किती असणार आहे 0.5 आणि इथं असेल आय कॅप. म्हणजे तो येऊन जातो 0 इज इक्वल टू -20 जे कॅप प्लस 0.5 के कॅप क्रॉस ए पी कुठं असेल आय कॅप, सॉरी या ठिकाणी असेल आय कॅप. आणि याला जर सॉल्व करायचं ठरलं तर कसं असणार आहे -20 जे कॅप प्लस 0.5 मल्टिप्लाय बाय ए पी. हे डिस्टन्स तुम्हाला फाइंड करायचं आहे आणि इथं असेल के कॅप क्रॉस आय कॅप. पुढं असणार आहे -20 जे कॅप प्लस 0.5 ए पी इंटू काय असणार आहे जे कॅप इज इक्वल टू 0. सो 20 जे कॅप इज इक्वल टू 0.5 ए पी इंटू काय असेल जे कॅप तर दोन्ही साईडचे काय झाले कॅन्सल झाले. त्यानंतर 20 0.5 म्हणजे किती असतो 1/2 म्हणजे 2 इज इक्वल टू किती आला ए पी. सो यू गेट ए पी इज इक्वल टू किती आला 40 कशामध्ये सेंटीमीटर. मग ॲट दॅट इन्स्टंट द ॲक्सिस ऑफ रोटेशन एनी इन्स्टंट ऑफ टाइम ॲक्सिस ऑफ रोटेशन किती डिस्टन्स वरती आलेली आहे 40 सेंटीमीटर. क्लिअर झालं सर्वांना, इझी होता. चला आता पुढील प्रॉब्लेम घेऊया. पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 5. त्या सॉल्व एक्झाम्पल मधीलच आहे. प्रॉब्लेम नंबर 5 आपण डाऊटला घेणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 5 आहे अ डिस्क ऑफ रेडियस r is rolling down on a circular track of radius capital R. There is no slipping between the disc and the track. Obviously no slipping means जे आता पूर्ण प्युअरली रोलिंग मोशन इथं असणार आहे. ट्रान्सलेशन प्लस रोलिंग मोशन म्हणजे कुठेही ती जी डिस्क आहे या ठिकाणी ही डिस्क तुम्हाला दिसते, ही डिस्क कुठेही अशी स्लिप होत नाही. क्लिअर झालं. चला मग आता पुढे जाऊ. It is no slipping between the disc and the track when the line OC at an angle theta down the horizontal center of the disc has velocity vc. पुढे विचारलं म्हणजे आता ते OC हे जे आहे ते कोणचं, तर हे असेल OC आणि इथला अँगल आहे थीटा. क्लिअर झालं. चला पुढे. Assume center O of the track is at origin of the reference frame. आणि विचारलं फाइंड, काय फाइंड करायला लावलं अँग्युलर वेलोसिटी फाइंड करायला सांगितले त्यांनी. अँग्युलर वेलोसिटी कुठल्या मोशन मध्ये, ट्रान्सलेशन मोशन मध्ये ऑफ द सेंटर. ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठे सेंटर मध्ये, लक्षात घ्यायचं. त्यानंतर पुढे विचारलं अँग्युलर वेलोसिटी फाइंड करायला लावली. ते टाइप्स ऑफ मोशन कुठे रोटेशन मोशन. मग तुम्हाला ट्रान्सलेशन मोशन मध्ये अँग्युलर वेलोसिटी फाइंड करायची आहे, रोटेशनल मोशन मध्ये सुद्धा अँग्युलर वेलोसिटी फाइंड करायची. ऑब्विसली अँग्युलर वेलोसिटीचा फॉर्म्युला काय असतो या ठिकाणी दिलाय बघा, ओमेगा इज इक्वल टू डी थीटा अपॉन डी टी.
आणि या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व जर केलं, हा असा सर्क्युलर ट्रॅक असेल, त्यानंतर ही त्याची ऑब्विसली रेडियस असणार आहे, ही रेडियस असेल कॅपिटल आर, आणि या ठिकाणी ही अशी डिस्क दिलेली आहे, हा डिस्कचा काय असेल सेंटर. या पद्धतीने डायग्राम दिलेली आहे, हा डिस्कचा सेंटर असेल, या ठिकाणी हा डिस्कचा सेंटर, ही असेल रेडियस ऑफ द डिस्क, आणि ही रेडियस त्या सर्क्युलर ट्रॅकची असेल. म्हणजे जर असं पकडलं ना तर हे टोटल डिस्टन्स किती असणार आहे, हे कंप्लीट डिस्टन्स येऊन जातं, रेडियस आर एवढं हे कंप्लीट डिस्टन्स. मग इथून एवढं डिस्टन्स जर आर असेल किंवा इथून एवढं डिस्टन्स जर आर असेल, तर हे उरलेलं डिस्टन्स जे येऊन जातं ते असेल आर मायनस स्मॉल आर एवढं. किती असेल, आर मायनस स्मॉल आर एवढं. मग आता जी व्हेलॉसिटी आपल्याला सेंटरला फाइंड करायची आहे, या ठिकाणी बघा, डिस्क मूव्स ऑन अ सर्क्युलर पाथ, त्याची रेडियस आहे कॅपिटल आर मायनस स्मॉल आर एवढी, जे आता फाइंड केलं ते. आणि जी व्हेलॉसिटी आहे सर्क्युलर ट्रॅकची ॲट इट सेंटर, ती व्हेलॉसिटी ऑफ सेंटर येऊन जाते ट्रान्सलेशन मोशन मध्ये, ओमेगा मल्टीप्लाय बाय डिस्टन्स. ओमेगा मल्टीप्लाय बाय डिस्टन्स किती आहे, आर मायनस स्मॉल आर एवढं. आणि यालाच आपण सिम्पली ओमेगा इज इक्वल टू व्ही सी अपॉन किती असणार आहे, कॅपिटल आर मायनस स्मॉल आर. कुठल्या मोशन मध्ये, ट्रान्सलेशन मोशन मध्ये. मग आता ज्या ठिकाणी स्लिपिंग जनरली प्रेझेंट असेल त्या ठिकाणी, आता प्युअरली रोलिंग मोशन जर धरलं विदाउट स्लिपिंग, ओमेगा सी वेलोसिटी ॲट इट सेंटर, ओमेगा वेलोसिटी ॲट इट सेंटर म्हणजे व्ही ऑफ सी इज इक्वल टू किती असणार आहे, ओमेगा मल्टीप्लाय बाय आर. सो यू गेट ओमेगा इज इक्वल टू व्ही ऑफ सी अपॉन किती असेल, आर असेल. हे सिम्पली तुम्ही सांगू शकता. इझी होता प्रॉब्लेम. चला आता पुढील प्रॉब्लेम घेऊया, प्रॉब्लेम नंबर 8, जो डाऊटला विचारलेला होता. सो नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 8 आहे बघा. आता a force F acts tangentially at the highest point of a sphere. त्यांनी असं सांगितलं की फोर्स आहे F हा टँजेन्शियली ऍक्ट झाला कुठल्या पॉइंटला, जो स्पेअर आहे स्पेअरच्या हायेस्ट पॉइंटला, या ठिकाणी हा फोर्स असा ऍक्ट झालाय. पुढे सांगितलं की त्या स्पेअरचं जे मास आहे केप्ट ऑन अ रफ हॉरिझॉन्टल प्लेन, याला कुठे ठेवलंय, हॉरिझॉन्टल प्लेन वरती. इफ द स्पेअर रोल्स, ऑब्विसली पूर्ण स्पेअर हा काय होतोय, रोल होतोय, म्हणजे इथं विदाउट स्लिपिंग आहे. आणि विचारलं फाइंड ऍक्सिलरेशन ऑफ सेंटर सी. आता तुम्हाला विचारलं की सेंटर सी ला ऍक्सिलरेशन सांगा, या सेंटर सी ला ऍक्सिलरेशन सांगा, म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन ही इनटू द प्लेन असेल. या ठिकाणी या सेंटर सी ला ही ऍक्सिस ऑफ रोटेशन असणार आहे. मग तुम्हाला काय फाइंड करायचं, तर बघा आता तुम्हाला विचारलं सेंटरचं ऍक्सिलरेशन किती. कोणचं ऍक्सिलरेशन, ऑब्विसली फोर्स अप्लाय झालाय म्हणजे या बॉडीला किती सेंटरला ऍक्सिलरेशन भेटलं. सेंटरचं जे स्पीड असतं ते स्पीड कोणचं असतं, ट्रान्सलेशन वेलॉसिटी, आणि त्याला भेटणारच ऍक्सिलरेशन सुद्धा कोणचं असणार आहे, ट्रान्सलेशन ऍक्सिलरेशन. आणि हेच ऍक्सिलरेशन तुम्हाला फाइंड करायला लावलं. जर आपण या ठिकाणी घेतलं तर ही डिस्क अशी रोटेट होते, मग इथं जे ऍक्सिलरेशन प्रेसेंट असणार आहे ते कोणचं असणार आहे, अँग्युलर ऍक्सिलरेशन. अँग्युलर ऍक्सिलरेशन किती येऊन जातं, ए मल्टीप्लाय बाय आर. सॉरी, अँग्युलर ऍक्सिलरेशन असं नसेल, लिनियर ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ अँग्युलर ऍक्सिलरेशन असतं a is equal to alpha multiply by r. So you get alpha is equal to a upon r. ओके. आणि हे जे ऍक्सिलरेशन असेल ते विदाउट स्लिपिंग मध्ये येऊन जाणार आहे, याला म्हणणार आपण विदाउट स्लिपिंग. आता विदाउट स्लिपिंग जर म्हणलं म्हणजे बॉडी काय म्हणणार, प्युअरली रोलिंग. बॉडी काय असेल, प्युअरली रोलिंग असेल. मग आता प्युअरली बॉडी काय होते, रोल होते. तर रोल होत असताना या ठिकाणी अप्लाय झालेला फोर्स हा आहे, इथं टेंजेन्शियल फोर्स या ठिकाणी हा अप्लाय झालेला फोर्स. आता याला अजून डिटेलमध्ये बघू की समजा ही एक बॉडी असेल, त्यानंतर ही एका हॉरिझॉन्टल सरफेस वरती असणार आहे, बॉडी हॉरिझॉन्टल सरफेस वरती. त्यानंतर हे त्याचे पॉइंट्स असतील काही, त्या पॉइंट्स वरती फोर्स अप्लाय होणार आहे. हा पॉइंट असेल पॉइंट बी, आणि पॉइंट बी ला
टेंजेन्शियल फोर्स अप्लाय केलाय. हा पॉईंट सी असेल, ज्या सी मधून ॲक्सिस ऑफ रोटेशन गेली आहे त्याच्या अलॉंग्स तो रोटेट होतोय. त्याची अँग्युलर वेलोसिटी असेल. ॲक्सेलरेशन फाईंड करायला लावलं, त्यामुळे हे त्याच्यावर अँग्युलर ॲक्सेलरेशन असणार आहे अल्फा. त्यानंतर याला भेटलेलं हे असेल ॲक्सेलरेशन, लिनियर ॲक्सेलरेशन. हे तुम्हाला विचारलं आहे. बॉडी प्युअरली रोल होते, म्हणजे पॉईंट ए, हा पॉईंट ए रफ सरफेसच्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमध्ये असेल. आणि जर फ्रिक्शनल फोर्स जर घेतला तर फ्रिक्शनल फोर्स बॉडी रोल करण्यासाठी फोर्सची डायरेक्शन, फ्रिक्शनची डायरेक्शन इकडं असेल. जेणेकरून या पॉईंट ए ला या ठिकाणी अशा प्रकारे जो टेंजेन्शियल फोर्स असेल तो टेंजेन्शियल फोर्स ॲक्ट होणार आहे. क्लिअर झालं? ही त्याच्यावाली अँग्युलर वेलोसिटी असेल. याला इकडं अप्लाय झालेला टेंजेन्शियल फोर्स, हा फोर्स कोणी अप्लाय केला? फ्रिक्शनने. फ्रिक्शन इकडं. मग इक्वेशन ऑफ मोशन जर घेतलं तर इक्वेशन ऑफ मोशन काय असेल? इक्वेशन ऑफ मोशन माहिती तुम्हाला घेतं ना आपण कसं, एफ प्लस स्मॉल एफ इज इक्वल टू मास मल्टिप्लाय बाय ॲक्सेलरेशन. ऑब्विसली वी कॉल्ड ॲज दिस इज इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर बॉडी रोटेट होते, म्हणजे तिला टॉर्क अप्लाय झाला आहे. टॉर्क अप्लाय जर झाला असेल तर आपण तिथं इक्वेशन ऑफ मोशन वापरूया जे टॉर्क साठी रिस्पॉन्सिबल असेल. मग ते इक्वेशन ऑफ मोशन कसं घेणार बघा. आता टॉर्क कसा फाइंड करतो? जर टॉर्कचा फॉर्म्युला घेतला आर मल्टिप्लाय बाय एफ, मॅग्निट्यूड ऑफ एनी वन ऑफ द फोर्स मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग आता या ठिकाणी ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून गेले? पॉईंट सी मधून. आणि फोर्स कुठे अप्लाय झालाय? पॉईंट बी वरती. आणि ही फोर्सची झाली लाईन ऑफ ॲक्शन. आणि लाईन ऑफ ॲक्शन पासून डिस्टन्स आपण बघणार आहोत. मग पॉईंट बी ला फोर्स अप्लाय जर झाला असेल, पॉईंट बी ला जर फोर्स अप्लाय झाला, ही फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन आहे. पॉईंट सी च्या अलॉंग्स बॉडी रोटेट होते. मग ही पॉईंट सी काय झालं? त्याच्यावर ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग इथून एवढं डिस्टन्स म्हणजे ते आलं परपेंडिक्युलर डिस्टन्स, ते आहे आर एवढं. मग पॉईंट बी ला इथं म्हणणार टॉर्क ॲट बी इज इक्वल टू असेल फोर्स, आणि याच्यामधला अँगल किती आहे? 90 डिग्री. साइन 90 किती असेल? 1. म्हणजे तो येऊन जातो एफ मल्टिप्लाय बाय आर. इक्वेशन फर्स्ट. सिमिलरली पॉईंट ए साठी बघणार आहोत. आता रोलिंग मोशन आहे. रोलिंग मोशन घेत असताना पॉईंट बी वरती ऍक्ट होणारे फोर्सेस आणि टॉर्क हे आपण दोन्ही बघणार आहोत. जर या ठिकाणी व्यवस्थित आपण ऑब्झर्व जर केलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येऊन जाते. हा पॉईंट ए असेल. ज्यावेळेस पॉईंट बी ला मी एफ मल्टिप्लाय बाय आर घेतला त्यावेळेस क्लॉकवाईज सेन्सनी बॉडी रोटेट होत होती. पॉईंट बी चं जे रोटेशन होतं ते कसं होतं? क्लॉकवाईज होतं. आणि पॉईंट ए पशी जर आलो तर याचं जे रोटेशन आहे ते अँटी क्लॉकवाईज आहे. ऑब्विसली फ्रिक्शन इकडेच असणार आहे, हा फ्रिक्शनल फोर्स, आणि हे त्याच्यावर परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग मी घेणार टॉर्क ॲट पॉईंट ए इज इक्वल टू असेल फ्रिक्शनल फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्टन्स. पण पॉईंट ए हा कसा रोटेट होतोय? अँटी क्लॉकवाईज, म्हणून त्याला साइन असणार आहे मायनस. इक्वेशन फर्स्ट असेल, इक्वेशन सेकंड, इक्वेशन थर्ड. बरोबर? मग आता हे दोन्ही इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड इक्वेशन ऑफ मोशन मध्ये टाकणार आहोत. म्हणजे एफ ऑफ आर मायनस फ्रिक्शनल फोर्स मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय काय असणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया आय अल्फा, टॉर्कचा फॉर्म्युला. म्हणजे नेट टॉर्क जर घ्यायचा ठरला ना, नेट टॉर्क इक्वेशन ऑफ मोशन नुसार, तर नेट टॉर्क किती येऊन जातो? तो नेट टॉर्क असेल टाऊ नेट इज इक्वल टू टॉर्क ॲट पॉईंट बी प्लस टॉर्क ॲट पॉईंट ए. आणि हेच तर इथं लिहिलं. क्लिअर झालं? आता पुढे याला सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफाय कसं करणार? तर बघा, मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊया. मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट दी सेंटर ऑफ द डिस्क तो असतो आय इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट दी सेंटर ऑफ द डिस्क असतो माहिती तुम्हाला, I is equal to 2/5 m मल्टिप्लाय बाय आर स्क्वेअर. त्यानंतर अल्फाची व्हॅल्यू असते a अपॉन आर. मग या ठिकाणी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊया. आपल्या इक्वेशन 4 मध्ये किती येऊन जाणार?
f multiply by r minus small f multiply by r is equal to 2/5 m r square multiply by a अपॉन किती असेल r असेल. आणि इथं आपण अल्फाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देणार आहोत. अल्फाच्या ऐवजी किती असणार आहे a. ओके, जर याला सॉल्व केलं f मायनस स्मॉल f 2/5 m multiply by a असेल. वी काढायचं दिस इज इक्वेशन 5. मग आता इक्वेशन 5 आणि इक्वेशन 1 आपण सिम्पली काय करणार ऍड करूया. मग आता इक्वेशन 1 काय आहे बघा. इक्वेशन 1 आहे f मायनस स्मॉल f f प्लस स्मॉल f मल्टिप्लाय बाय मास मल्टिप्लाय बाय इज इक्वल टू मास मल्टिप्लाय बाय ॲक्सलरेशन. सॉरी, पुढे असेल कॅपिटल F मायनस स्मॉल f इज इक्वल टू 2/5 m मल्टिप्लाय बाय a. आणि दोन्ही ऍड करू. f अँड f गेट कॅन्सल. हा येऊन जाणार आहे 2f इज इक्वल टू ma प्लस 2/5 मल्टिप्लाय बाय ma. ओके, सो पुढे असेल 2f इज इक्वल टू 7/5 ma. व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करून देणार आहोत. व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट करून दिला तर ॲक्सिलरेशन भेटेल 10f/7m. हे एवढं आलं ॲक्सिलरेशन. इथे जे की तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत झालं असेल किती आला ॲक्सिलरेशन 10f/7m. ओके, सो हे होते काही प्रॉब्लेम्स सॉल्व एक्झाम्पल मधील. आता पुढील प्रॉब्लेम्स आपण घेऊया. ठीक आहे, पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 9. प्रॉब्लेम नंबर 9 मध्ये काय सांगितलं होतं. अ सर्क्युलर रिजिड बॉडी ऑफ मास m, रेडियस r अँड रेडियस ऑफ गायरेशन दिली आहे k. रेडियस ऑफ गायरेशन इथे सांगितलंय म्हणजे पॉइंट जे बॉडी असेल ती त्यांनी पॉइंट मास म्हणून कन्सिडर केलेली आहे. इट रोल्स विदाउट स्लिपिंग ऑन अन इन्क्लाइन प्लेन. प्लेन ऑफ इन्क्लिनेशन दिला आहे थिटा. कशी रोल होते विदाउट स्लिपिंग, प्युअरली रोलिंग मोशन मध्ये आलं. विचारलंय फाइंड द लिनियर ॲक्सिलरेशन ऑफ द रिजिड बॉडी अँड द फोर्स ऑफ फ्रिक्शन ऑन इट. पुढे विचारलं व्हॉट मस्ट बी द मिनिमम व्हॅल्यू ऑफ कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन सो दॅट रिजिड बॉडी मे रोल विदाउट स्लाइडिंग. तुम्हाला विचारलं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू किती ठेवावी लागेल जेणेकरून ती बॉडी काय होणार आहे रोल होणार आहे विदाउट स्लाइड होतं. ओके, आणि अजून विचारलंय लिनियर ॲक्सिलरेशन त्या रिजिड बॉडीचं किती असेल. मग सगळ्यात सुरुवातीला आपण काय बघणार आहोत. ही डायग्राम दिलेली आहे. डायग्राम ऑब्विसली तुम्ही ड्रॉ ही करू शकता. बॉडी रोल होते म्हणजे हा सेंटर मधून त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन गेलेला असेल. हा सेंटर ऍक्च्युअली त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन असणार आहे. वेट कॉम्पोनंट रिझॉल्व्ह केला. हा नॉर्मल कॉम्पोनंट असेल. हा अँगल थीटा असणार आहे. एक असणार आहे mg cos थीटा, एक असेल mg sin थीटा आणि इकडे जो फोर्स असणार आहे तो आहे फोर्स फ्रिक्शनल फोर्स. मग इक्वेशन ऑफ मोशन आपण घेणार mg sin थीटा मायनस फ्रिक्शनल फोर्स. बॉडी डाऊनवर्डला चाललेली आहे इज इक्वल टू काय असणार आहे m मल्टिप्लाय बाय a. हे असेल त्याच्यावर ट्रान्सलेशन मोशन. आणि त्यानंतर रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन कसं बघणार तर हा तुमच्यावाला अप्लाय झालेला फ्रिक्शनल फोर्स होता. त्यानंतर सेंटर पासून हे एवढं डिस्टन्स होतं. दिस इज फ्रिक्शनल फोर्स. दिस इज पॉइंट जो सेंटर होता C. मग हे असेल फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू I मल्टिप्लाय बाय अल्फा. हे कुठं असणार आहे रोटेटिंग मोशन मध्ये असणार आहे. सो यू गेट फ्रिक्शनल फोर्स F इज इक्वल टू किती आला I अल्फा अपॉन R. मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो फॉर बाय द डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन I इज इक्वल टू mk स्क्वेअर. ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देणार. त्यानंतर जे ट्रान्सलेटिंग मोशन मध्ये त्या ट्रान्सलेटिंग मोशन मध्ये आपण फ्रिक्शनची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून जर दिली तर हे इक्वेशन येऊन जातं. आणि पुढे याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर ते इक्वेशन असतं mg sin थीटा m अल्फा r प्लस I अल्फा अपॉन r. पुढे सिम्प्लिफाय करूया. मग सिम्प्लिफाय म्हणजे काय करायचं मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट केली आणि मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट जर केली तर आपल्याला या ठिकाणी ॲक्सिलरेशन भेटतं. सिंपल ॲक्सिलरेशन असेल a इज इक्वल टू g sin थीटा ब्रॅकेटमध्ये असेल 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. ओके, मग आता या ठिकाणी आपण कंपॅरिझन करू. जसं की आपल्याला फ्रिक्शनचं इक्वेशन भेटलेलं आहे. फ्रिक्शनचं इक्वेशन आहे F इज इक्वल टू I अल्फा अपॉन R. त्यामध्ये अल्फा
अल्फा जी व्हॅल्यू आहे, अल्फा इज इक्वल टू किती असतो, ए अपॉन आर. मग या ठिकाणी अल्फाची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली ए अपॉन आर, ते इक्वेशन येऊन जातं फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू एम के स्क्वेअर ए अपॉन किती असेल आर स्क्वेअर. त्यानंतर जे ॲक्सिलरेशनचं इक्वेशन असेल ते ॲक्सिलरेशनचं इक्वेशन या ठिकाणी सबस्टिट्यूट करून देऊया. ते काय येऊन जातं मग, फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू असेल एम के स्क्वेअर, ॲक्सिलरेशन असणार आहे जी साइन थीटा अपॉन हा ऑब्वियसली आर स्क्वेअर होता, इथं असेल आर स्क्वेअर प्लस के स्क्वेअर अपॉन किती असणार आहे आर स्क्वेअर. आर स्क्वेअर गेट कॅन्सल. सो एफ इज इक्वल टू एम के स्क्वेअर जी साइन थीटा अपॉन किती असणार आहे आर स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. त्यानंतर फ्रिक्शनल फोर्स विदाउट स्लाइडिंग पाहिजे म्हणजे तो येऊन जातो फ्रिक्शनल फोर्स इज लेस दॅन म्यू मल्टिप्लाय बाय एन. त्यानंतर डायग्रामवरून आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊया, म्यू एम जी मल्टिप्लाय बाय किती असेल कॉस थिटा, आणि फ्रिक्शनची जी व्हॅल्यू आली ती पण सबस्टिट्यूट करून देऊया एम के स्क्वेअर जी साइन थीटा आपण असणार आहे किती आर स्क्वेअर प्लस के स्क्वेअर इंटू म्यू एम जी साइन थीटा असेल. काय कॅन्सल होता, म्यू एम जी अँड एम जी गेट कॅन्सल. त्यानंतर इथं साइन थीटा इथं कॉस थीटा असेल ना, इथं असणार आहे कॉस थीटा साइन थीटा आपण कॉस थीटा म्हणजे असेल के स्क्वेअर टॅन थीटा अपॉन आर स्क्वेअर प्लस के स्क्वेअर म्यू, आणि याला जर सॉल्व केलं तर व्हॅल्यू भेटते म्यू मिनिमम इज इक्वल टू टॅन थीटा, के स्क्वेअरला आपण डिवाइड करणार आहोत 1 प्लस आर स्क्वेअर अपॉन के स्क्वेअर. ही मिनिमम फ्रिक्शनची काय असणार आहे व्हॅल्यू असणार आहे. क्लिअर झालं. चलो नेक्स्ट. So you get the simple relations if rigid body are solid cylinder, hollow cylinder, त्यानंतर solid sphere आणि hollow sphere. The increasing order of acceleration, solid sphere चा acceleration जास्त असेल solid cylinder पेक्षा, त्यानंतर solid sphere चा acceleration hollow sphere पेक्षा आणि hollow cylinder पेक्षाही जास्त असेल. So whatever we get the solid sphere or solid cylinder, its acceleration always greater than hollow sphere or hollow cylinder. हे रिलेशन क्लिअर झालं. सो हे काही एक्झाम्पल्स होते जे डाऊट्समध्ये तुम्हाला ज्याचा डाऊट्स आलते. त्यानंतर पुढील आपण जे आता आपले एक्सरसाइज आहे ते एक्सरसाइजला जाऊया. चला मग सेक्शन 1 मधील एक्सरसाइज 1 मधील काही प्रॉब्लेम्स होते ते सेक्शन 1 मधील प्रॉब्लेम पहिल्यांदा डिस्कस करू. सो प्रॉब्लेम आहे 3 particles. पहिला प्रॉब्लेम डाउटला होता 3 particles each of mass m are situated at the vertices of equilateral triangle ABC of side L centimeter as shown in figure. पुढे विचारलं the moment of inertia of the system about a line AX perpendicular to AB in the plane of ABC in gram into centimeter square unit will be. युनिट पण दिलंय. विचारलं काय मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायला सांगितलं. सॉल्व एक्झाम्पल मध्ये हा एक प्रॉब्लेम सेम तसाच आहे. मला नाही समजलं तुम्हाला हा का अडलाय कारण की सॉल्व एक्झाम्पल मध्ये दिलाय, पण ठीक आहे काय हरकत नाही घेऊया. त्यांनी काय सांगितलं बघा, तर ही जी ऍक्सिस दिली ना एक्स, या ठिकाणी ही जी एक्स दिलीत ना ही ऍक्च्युअल ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. मग या ठिकाणी असेल ही एक्स, ही आली ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्यानंतर असा एक ट्रायंगल असेल बरोबर, ही त्याच्यावाली ऍक्सिस ऑफ रोटेशन असणार आहे. या ऍक्सिस ऑफ रोटेशनला या ठिकाणी पॉइंट असेल ए, हे डिस्टन्स असेल एम, मास असेल एम हा पॉइंट असेल बी, याचा मास असेल एम. त्यानंतर इकडे ऍक्सिस दिलाय, हा पॉइंट ए म्हणला, याला म्हणलं एक्स, तर हा असेल वाय. त्यानंतर हा जो पॉइंट असेल सी, त्याचा मास किती असणार आहे एम. मग मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर, समेशन ऑफ एम आर स्क्वेअर. मग आता ही आपली एक्स जी ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे तिच्या अलॉंग जर आपल्याला बी पॉइंट आणि सी पॉइंट आहे तर तुम्हाला काय फाइंड करावं लागेल,
ए पासून बी पर्यंत डिस्टन्स किती, तर हे डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे, हे डिस्टन्स किती आहे एल एवढं. त्यानंतर पुढं काय आहे ए टू एक्स हे डिस्टन्स आता तुम्हाला काय करायचं फाईंड करायचं. त्यानंतर हे डिस्टन्स किती म्हणतो मी स्मॉल एक्स म्हणतो. मग आता हे स्मॉल एक्स डिस्टन्स तुम्हाला काय करायचं फाईंड करायचं. मग हे स्मॉल एक्स डिस्टन्स कसं फाईंड करणार, तर हा ट्रायंगल कोणचा दिला आहे इक्विलॅटरल ट्रायंगल दिला. मग हा जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल बघा, हा त्याचा काय असणार आहे 90 डिग्री, हा अँगल किती असेल 60 डिग्री. मग हा 60 डिग्री जर असेल तर हा किती येऊन जाणार आहे 30 डिग्री. हा किती असेल 90 डिग्री असणार आहे. म्हणजे हा एवढा जो आला ए सी, हा ए सी काय झाला त्याच्यावाला, हा ए सी एवढा, दिस इज देअर हायपोटेनियस ए सी. त्यानंतर तुम्हाला मी याला पॉईंट ओ म्हणतो, ओ सी हे डिस्टन्स तुम्हाला काय करायचं आहे फाईंड करायचं, ओ सी हे डिस्टन्स. मग इथं ट्रायंगल तयार झाला का, हा जर 30 डिग्री असेल तर हाही किती येऊन जाणार आहे 30 डिग्री येऊन जाणार आहे, बरोबर. मग आता सॉल्व करूया. मग कसं सॉल्व करणार बघा, आता तुम्हाला एक्स हे डिस्टन्स फाईंड करायचं. मी एवढाच अँगल घेतो 30 डिग्री. सिंपल ट्रिग्नोमेट्री वापरणार आहोत. हे स्मॉल एक्स डिस्टन्स फाईंड करायचं, अँगलच्या समोर आहेत म्हणून वापरणार साइन 30 इज इक्वल टू एक्स अपॉन हायपोटेनियस किती आहे ए सी एवढा, म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आलं ए सी मल्टीप्लाय बाय साइन 30. सो यू गेट एक्स इज इक्वल टू, मग ए सी हे डिस्टन्स किती असेल, ए सी हे डिस्टन्स आहे यल, आणि साइन 30 किती असतो 1/2. सो एक्स इज इक्वल टू किती असेल यल अपॉन 2. चला मग आता हे डिस्टन्स तुम्हाला भेटलं, डिस्टन्स किती आलं L/2 एवढं आलं. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला वापरणार. पहिल्यांदा मोमेंट ऑफ इनर्शिया मास ऑफ ए, त्यानंतर डिस्टन्स ऑफ ए स्क्वेअर, बरोबर. इथं परत लिहितो मी, नोट डाऊन करतो एकदा. सो यू गेट मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग ॲक्सिस एक्स, तो असेल मास ऑफ ए डिस्टन्स ऑफ ए स्क्वेअर प्लस मास ऑफ बी डिस्टन्स ऑफ बी स्क्वेअर प्लस मास ऑफ सी डिस्टन्स ऑफ सी स्क्वेअर. मग कसं घेणार, मास ऑफ एम, मास ऑफ ए दिलंय एम, डिस्टन्स किती आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन, ॲक्च्युअल तो ॲक्सिस ऑफ रोटेशन वरतीच आहे त्यामुळे डिस्टन्स काय असेल 0, प्लस मास ऑफ बी, मास ऑफ बी किती दिलेला आहे एम एवढं. मग मास ऑफ बी जर एम एवढं असेल तर त्याचं डिस्टन्स किती आहे, व्हेरी गुड, ते आहे यल एवढं, तो असेल यल स्क्वेअर, प्लस मास ऑफ सी किती आहे यम, आणि त्याचं डिस्टन्स किती दिलेलं आहे यल अपॉन 2 स्क्वेअर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ए एक्स इज इक्वल टू एम एल स्क्वेअर प्लस एम एल स्क्वेअर अपॉन 4, आणि याला जर सॉल्व केलं तर ते येऊन जातं 5/4 इंटू एम एल स्क्वेअर. सो या ठिकाणी तुम्हाला जो ऑप्शन असेल बघा, ऑप्शन कोणचा येऊन जातो, ऑप्शन बी 5/4 एम एल स्क्वेअर. चला पुढील प्रॉब्लेमला, सोपा होता. चला पुढचा त्याही पेक्षा सोपा आहे. मग कसा सोपा आहे ते पण सांगतो बघा. प्रॉब्लेम नंबर 3 कडे चालू. प्रॉब्लेम नंबर 3 आहे, वी हॅव अ रेक्टँग्युलर स्लॅब ऑफ सेम थिकनेस E, F, G, H are the middle point of AB, BC, CD and AD respectively. Then which of the following axis the moment of inertia will be minimum? त्यांनी विचारलं खालीपैकी कुठल्या ॲक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया मिनिमम असेल. कसं समजून घेणार बघा रे, एक रेक्टँगल दिलाय आपल्याला, एक रेक्टँग्युलर स्लॅब दिलाय, त्याची थिकनेस असेल, थिकनेस त्यांनी सांगितलंय थिकनेस सेम थिकनेस आहे, हा रेक्टँग्युलर स्लॅब असेल, त्याचे पॉइंट्सही दिलेले आहे, हा पॉइंट असेल ए, पॉइंट बी डायग्राम मध्ये दिलाय पण तरी सुद्धा मी परत एकदा डायग्राम तुम्हाला काढून देतो, सी आणि डी. या ठिकाणी असेल पॉइंट ई, इथं असेल एफ, इथं असेल जी आणि इथं असेल एच. तर मी एक मागं थिअरी लेक्चरमध्ये
मोमेंट ऑफ इनर्शियाच्या थेरी लेक्चरमध्ये एक सेंटेन्स सांगितलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया हा मिनिमम कधी असतो आणि मॅक्झिमम कधी असतो. तर मोमेंट ऑफ इनर्शियाचं एकदम सिंपल स्टेटमेंट आहे आय इज इक्वल टू एम मल्टिप्लाय बाय आर स्क्वेअर. तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया मिनिमम कधी, जेवढं डिस्टन्स कमी असेल तेवढं. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया जर सेंटरमधून पास झाला, सेंटर ऑफ मासमधून जर पास झाला तर तो मिनिमम असेल. आणि सेंटर ऑफ मासपासून जेवढं डिस्टन्स त्याचं वाढत जाणार तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढत जाणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला तर रोटेशन काय होत जातं, स्लो होत जाते. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया जर सेंटरला असेल तर रोटेशन काय असतं, फास्ट असतं. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया मिनिमम कुठं असणार आहे, ज्यावेळेस ऍक्सिस ऑफ रोटेशन ही सेंटरमधून पास झालेली असेल तर. मग आता हा स्लॅब असेल, हा स्लॅबचा सेंटर असेल आणि सेंटरमधून जर ऍक्सिस ऑफ रोटेशन पास झाली, बघा दिसतंय, ही जी ऍक्सिस ऑफ रोटेशन जर एक्झॅक्टली त्याच्या सेंटर ऑफ मास मधून जर गेली आणि याच्या अलॉंग्स ती बॉडी जर रोटेट होत असेल तर हे डिस्टन्स काय आलं, मिनिमम आलं. आणि बिकॉज ऑफ दॅट डिस्टन्स इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया इज मिनिमम. म्हणजे कुठल्या पॉईंट मधून मोमेंट ऑफ इनर्शिया पास होणार आहे, इजी मधून. म्हणून आन्सर काय असेल, बी. सिंपल सेंटेन्स आहे. बिकॉज moment of inertia is passing through the center of mass, then it is having minimum moment of inertia. ओके, सोपं होता. चला आता पुढील प्रॉब्लेम घेऊया. एकदा इरेज करतो. पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 4 बघू. टू डिस्क, one of density 7.2 gram per cubic centimeter and other density 8.9 gram per cubic centimeter are of same mass आहे, सेम थिकनेस आहे. आणि विचारलं देअर मोमेंट ऑफ इनर्शिया आर इन द रेशो ऑफ. सो मोमेंट ऑफ इनर्शियाचा रेशो तुम्हाला फाईन करायला लावला. म्हणजेच तुम्हाला डिस्क 1 डिवायडेड बाय डिस्क 2 हा रेशो फाईन करायला सांगितलं. आता जर असं घेतलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क वेन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू दी सेंटर सी इज इक्वल टू किती असतो, तो असतो एम आर स्क्वेअर अपॉन 2. केव्हा, ज्यावेळेस ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू इट्स सेंटर, बरोबर. मग मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्क 1 साठी घेऊया. डिस्क 1 साठी असेल I1 इज इक्वल टू एम R1 स्क्वेअर अपॉन 2. डिस्क सेकंड साठी घेऊ. डिस्क 2 इज इक्वल टू असणार आहे I2 इज इक्वल टू एम R2 स्क्वेअर अपॉन किती असेल, 2 असेल. मास सेम आहे ना दोन्हींचं, इथं त्यांनी सांगितलंय सरळ सरळ काय, मास सेम आहे, सेम इन मास. म्हणजे कसं येऊन जाणार आहे, तो असेल I1 अपॉन I2 इज इक्वल टू असणार आहे R1 स्क्वेअर अपॉन R2 स्क्वेअर. दिस इज इक्वेशन 1. ओके, चला मग आता पुढे त्यांनी सांगितलं की जी डिस्क आहे त्या डिस्कची डेन्सिटी दिलेली आहे आणि डिस्कची थिकनेस सुद्धा दिलेली आहे. तर डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर. त्यानंतर पुढे आपण याला सिंपल म्हणू शकतो, हा जर रो 1 असेल तर हा m1 आपण काय असणार आहे, v1. म्हणजेच m1 इज इक्वल टू येऊन जाणार आहे रो 1 मल्टिप्लाय बाय v1. डिस्कला थिकनेसच्या टर्म मध्ये दिलेला आहे, त्यामुळं m1 आपण घेणार रो 1 मल्टिप्लाय बाय एरिया मल्टिप्लाय बाय थिकनेस. हे कोणाला रिप्रेझेंट केलं तर व्हॉल्यूमला रिप्रेझेंट केलं. कशाच्या टर्म मध्ये, एरिया आणि थिकनेसच्या टर्म्स मध्ये. मग डिस्कचा एरिया असतो पाय आर स्क्वेअर. सो m1 मल्टिप्लाय बाय रो 1 मल्टिप्लाय बाय किती असणार आहे, पाय R1 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय थिकनेसला म्हणतो मी T1. सिमिलरली सेकंड डिस्क साठी, हे झालं डिस्क 1 साठी, दिस इज फॉर डिस्क 1. आता सिमिलरली कोणासाठी घेणार, डिस्क 2 साठी, म्हणजे तो असेल m2 रो 2 मल्टिप्लाय बाय पाय R2 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय किती असणार आहे, T2. हे कोणासाठी, फॉर डिस्क सेकंड साठी. पुढे त्यांनी असं सांगितलं की m1 इज इक्वल टू काय आहे, m2. मग m1 इज इक्वल टू m2 असेल आणि पुढे त्यांनी असंही सांगितलं थिकनेस 1 इज इक्वल टू थिकनेस 2, म्हणजे सेम इन मास अँड सेम इन थिकनेस.
मग डिस्क 1 साठीचा M1 सबस्टिट्यूट करू, डिस्क 2 साठीचा M2 सबस्टिट्यूट करू. म्हणजे तो काय येऊन जातो, रो 1 मल्टिप्लाय बाय पाय R1 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय सेम इन थिकनेस आहे म्हणजे T घेणार. पुढे असेल रो 2 मल्टिप्लाय बाय पाय R2 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय सेम इन थिकनेस. थिकनेस अँड थिकनेस गेट कॅन्सल, पाय अँड पाय गेट कॅन्सल. सो यू गेट रो 1 अपॉन रो 2 इज इक्वल टू असेल R2 स्क्वेअर अपॉन R1 स्क्वेअर. याला तुम्ही असे अरेंज करू शकता, R1 स्क्वेअर अपॉन R2 स्क्वेअर इज इक्वल टू असेल रो 2 अपॉन रो 1. बरोबर. मग आता रेडियस भेटली तुम्हाला डेन्सिटीच्या टर्म्समध्ये. इक्वेशन 2 इक्वेशन 1 मध्ये काय करून देऊ, सबस्टिट्यूट करून देऊ. मग इक्वेशन 1 मध्ये जर सबस्टिट्यूट करून दिलं तर इक्वेशन काय होऊन जातं बघा. या ठिकाणी इक्वेशन असेल तुमच्यावालं फायनल. सो यू गेट I1 अपॉन I2 इज इक्वल टू R1 अपॉन R2 च्या ऐवजी किती असणार आहे, रो 2 अपॉन रो 1. आणि डेन्सिटी सेकंड, आता प्रॉब्लेम मध्ये बघू. रिलेशन तुम्हाला भेटलं I1 अपॉन I2 रो 2 अपॉन रो 1. डेन्सिटी सेकंड किती आहे बघा, या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये तुम्ही चेक करा. ही आहे डेन्सिटी सेकंड 8.9 आणि इथं दिली आहे डेन्सिटी फर्स्ट 7.2. सो यू गेट I1 अपॉन I2 इज इक्वल टू किती असेल, 8.9 अपॉन 7.2. क्लिअर झालं. सो यू गेट ऑप्शन नंबर ए. या ठिकाणी असेल ऑप्शन ए. ठीक आहे. चला मग आता या पुढील जे प्रॉब्लेम आहे ते आपण पुढील लेक्चरला कंप्लीट करू.